नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये एक महत्त्वाचा आणि आनंदाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे मित्रांनो, घरकुल योजनेसाठी आता 500 चौरस मीटर जागा मिळणार आहे किंवा जागा ज्या लाभार्थ्याकडे नसेल, तर त्या लाभार्थ्याला ₹1,00,000 अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबतचा नवीन जी-आर हा निघाला आहे मित्रांनो. त्याविषयीचीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा 14 ऑगस्टचा जी-आर आहे. म्हणजेच आजच्या तारखेचाच आहे. आज 14 ऑगस्ट आहे मित्रांनो. या जी-आरमध्ये काय दिलेलं आहे ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत. या जी-आरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहे की ₹1,00,000 अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्यात यावी किंवा मग 500 चौरस फूट जागा ही त्या लाभार्थ्यास देण्यात यावी, अशी माहिती या जी-आरमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तो जी-आर मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. चला आपण जी-आरमध्ये काय दिलेले आहे ते पाहून घेऊया. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेस खालीलप्रमाणे सूचना निर्देशित करण्यात येत आहेत. म्हणजेच मित्रांनो, काय सूचना आहेत ते पाहूया. या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी ₹1,00,000 या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय असून लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्याची शहानिशा तालुकास्तरीय समितीने करणे, यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार, बिनशेतीची दर, गावठाणातील जमिनीचे दर, मुख्य रस्त्यावरील जागेचे दर, जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करून जागा दराबाबत निर्णय घेण्यात यावा, असं स्पष्ट या जी-आर मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, म्हणजेच जागा किंमत किंवा 1,00,000 यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय राहील असे या जी-आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे. जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन गृहसंकुले किंवा बहुमजली गृहसंकुले साठी एकूण लाभार्थ्याच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात. परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा ₹1,00,000 यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय राहील, असे यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे. या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांनी 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी ₹1,00,000 1,00,000 मात्र या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय असून किमान 20 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरता मूलभूत नागरी सुविधा जसे जोड रस्ता, अंतर्गत रस्ता, ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरिक्त 20% जागेसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. हा खर्च पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतील उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात येईल. अतिरिक्त 20% अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे सामायिक राहील. हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येईल, तथापि त्याची मालकी अंतिमतः ग्रामपंचायतकडे राहील, अशी माहिती पूर्ण या जी-आर मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, हा जी-आर तुम्ही वाचून घ्या पूर्ण. यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. पुढील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नाची नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.